हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण। रूप पाहता पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी। रूप पाहता पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी। रूप पाहता पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी। रूप पाहता पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी। तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा। हरी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी। तुहा विठ्ठला विठ्ठला बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा
चरित्र केले नारायणे तसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिताहे रांगता गोधने राखिताहे रांगता गोधने राखिताहे दशे चरित्र केले नारायणे तसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिताहे रांगता गोधने राखिताहे रांगता गोधने राखिताहे हे सोंग सारिले या रूपे आनंदे सोंग सारिले या रूपे आनंदे हे सोंग सारिले या रूपे आनंदे सोंग सारिले या रूपे आनंदे पुढे बहुत कर्ण आहे पुढे बहुत करणे आहे पुढे बहुत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने तुका म्हणे धर्म संस्था आहे तुका म्हणे धर्म संस्था आहे तुका म्हणे धर्म संस्था केला नारायणे अवतार केला नारायणी अवतार केला नारायणी अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुणन माझी वाणी तुझे वर्णी गुणन माझी वाणी तुझे वर्णी गुणन माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम काही गळा ऐसे देई प्रेम काही गळ ऐसे देई प्रेम काही गळा रब्बार कुमाई डोबार कुमाई रब्बार कुमाई डोबार कुमाई रब्बार कुमाई डोबार कुमाई रब्बार कुमाई डोबार रब्बार कुमाई रब्बार डोबार कुमाई कुमाई रकुमाई राम राम ये दसे चरित्र केले नारायण 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 रांगता गोधने रांगता गोधने राखिताय माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम रांगता गोधने रांगता गोधने राखिता है माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम हे दसे चरित्र केले नारायणी हे दसे चरित्र केले नारायण हे दसे चरित्र केले नारायण हे दसे चरित्र केले नारायण रांगता गोधने रांगता गोधने राखिताई हे सोंग सारिले गुण नाम माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम माझी वाणी रांगता रांगता गोधने राखिता हे रांगता गोधने राखिता हे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम
वंशी महाराज की जय की जय विठ्ठल 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 एदसे चरित्र केले नारायणे एदशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुते करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परम धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्ति हरदेव देवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताजी दुसरे चरण संताजी दुसरे चरण संताजी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा कृपादाने कथेचा विस्तार गुरुदास तुक बाबाजी सद्गुरुदास तुक बाबाजी सद्गुरुदास तुक ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती चराचरी व्यापकता जयाची अखंड भेटी मजला तयाची परमपदी संगम पूर्ण झाला विसरू कसा मी गुरुपादुकाला शबरी नाम कुलोत्पन्नम मारुतीर्नाम यस्य पिता माता राईर्नाम यस्य तन्नमामि किसनगिरिम् अतुलित बलधामं हिमशैलाभदेहं धनुजवन कृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं सकल गुण निधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तम वात जातं नमामि देवादिदेवा जगत्रय जीवा देवादिदेवा जगत्रय जीवा देवादिदेवा जगत्रय जीवा परियेसी केशवा विनंती माझी परियेसी केशवा विनंती माझी परियेसी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुणना 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 ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा कळा तुझ पाशी आमुचे जीवन उचित करून दे आम्हा शरणांगता तुझाची आधार तुतव सागर कृपा सिंधू सिंधू पाय वाट होय तुझ्या नामे जळतील कर्मे दुस्तरती ते फळ उत्तम तुझा निध्यास नाही गर्भवास सेविलिया रामकृष्ण नारायण नाही त्या बंधन संसाराचे संसार तो काय तृणवतमय अग्नि त्यासी खाय क्षणमात्रे जाळी दोषांची आराशी निंदे उत्तमासी वंदे करी माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा अवतार केला शबरी कुळाशी केले अवधूत ध्यान अवतार केला टाळी वाजवा बसल्या बसल्या सर्व केले अवधूत ध्यान भाद्रपद षष्ठी पुण्य दिवशी प्रगटले योगी महा भाद्रपद षष्ठी पुण्य दिवशी प्रगटले योगी पुढे या भाद्रपद षष्ठी
दिवशी प्रगटले योगी महा भाद्रपद पुण्य दिवशी प्रगटले योगी महा योगी महा धन्य झालो तव गुणगाता किसनगिरी देवा 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 किसनगिरी देवा यदशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता गायलेला अभंग महान भगवत भक्त देवमान्य संतमान्य जगमान्य हिंदू हृदय सम्राट वारकरी संप्रदायाचे कळस आता ज्यांचा बीज उत्सव पार पडला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथेतील बाळ क्रीडा या प्रकरणातील भगवान परमात्म्याने जे काही चरित्र केलंय ते चरित्राचा उच्चार करणारा हा अभंग आहे. यदशे चरित्र, यदशे म्हणजे या अवस्थेत देवाने चरित्र केलं. कधी कधी केलं महाराज म्हणले दोनदा केलं. रांगतानाही चरित्र केलं आणि गाया ओळायला गेल्यानंतर त्या ठिकाणी चरित्र केलं. बाकीचंही चरित्र भरपूर आहे, परंतु महाराज म्हणतात कीर्तनात, काल्याच्या कीर्तनात उच्चारण्यासारखंही आहे. यदशे चरित्र केले नारायणे रांगता गोधनी राखत आहे. कालांतराने ते सगळं कार्य मागं ठेवून जे मूळ कार्य घेऊन भगवान परमात्मा या ठिकाणी आले होते, धर्म संस्थापना, साधू संतांचं रक्षण, ते करण्याकरता हे सगळं केलेलं नाटक देवाने मागे सारलं. हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुते करणे आहे. आहे धर्म आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. देवाने त्याकरता अवतार केला जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. आणि म्हणून आज आपण ते उच्चार करायचे. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही काळा विठ्ठल 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 कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम असं परिहार द्यायचा तो असा. सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या या तामसवाडी गावामध्ये मारुतीनगर दक्षिणमुखी मारुतीरायांच्या समोर ही सेवा या ठिकाणी प्राप्त होत आहे. दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्री संत नामदेव महाराज चरित्र आणि वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्व नित्यनेम, हरिपाठ, काकडा, कीर्तन, भजन, पूजन, जागर, अन्नदान, विष्णू सहस्रनाम हे सर्व या ठिकाणी पार पडलेलं आहे. ते कंटिन्यू चालूच ठेवा, नाही तर मग मोबाईल स्वर लावा. मोबाईलच्या काही दोन लावून घ्या. हा, मोबाईलच्या काही. त्यामध्ये या कार्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने होत आहे. आणि माझ्या वाटेला आलेली ही कीर्तन सेवा परमपूजनी शांतीब्रह्म माझ्या गुरुवर यांच्या आशीर्वादाने, बाबाजींच्या आशीर्वादाने, ज्यांनी या कीर्तन सेवेकरता मला फोन केला, असणारे आपल्या परिसराचं भूषण गायनाचार्य हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज वाल्हेकर, कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. या ठिकाणी कीर्तन सेवा करण्याचे योग आपले परिसराचं भूषण हरिभक्त परायण गायनाचार्य ऋषिकेश महाराज वाल्हेकर यांनी काही दिवसापूर्वी फोन केला आणि आमचे असणारे हरिभक्त परायण अशोक महाराज जगताप बाबा यांच्या आग्रहास्तव ही सेवा या ठिकाणी करण्याचा योग आहे. कीर्तन सेवेकरता उपस्थित प्रभुप्रिय सज्जन, माता भगिनी, गुणीजन, गायक, वादक त्यामध्ये आज आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले गुणीजन, गायक, वादक त्यामध्ये हरिभक्त परायण मृदंगाचार्य आपल्या परिसराचं भूषण आणि आश्रमावरती आपल्या असणाऱ्या काळे गुरुजींच्या आश्रमामध्ये ज्यांचं शिक्षण चालू आहे, त्यांची श्रद्धा आहे, आपले असणारे हरिभक्त परायण कानिपनाथ महाराज तेही या ठिकाणी मृदंग सेवेकरता उपस्थित आहेत. त्याचबरोबर गायनाचार्य उमेश महाराज जाधव, गावातील परिसरातील सर्व टाळकरी मंडळी, सर्व जगताप परिवारातील
भजनी मंडळ ज्यांनी गुरुवारी बंशी बाबाला साथ केली, ही सर्व जुनी मंडळी, जुने जाणते भजनी गावामध्ये वर्षभर परमार्थ टिकून ठेवणारी ही मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. त्याचबरोबर उपस्थित असलेले हरिभक्तपरायण आमचे दत्ता महाराज आयनर आणि आमचे जगताप बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. 7 दिवस आपण गोड नामदेवरायांचं चरित्र ऐकलेलं आहे, ज्यांनी अखंड परमात्म्याची सेवा केली आणि देहरूपामध्ये केली. पांडुरंग परमात्मा ज्यांना लहानपणापासूनच देहरूपानं प्राप्त होता, कळून घेण्याकरता गुरु करावे लागले, परंतु अखंड ज्याला देवाचा शेजार किंवा सांगात, लहानपणापासूनच देव त्यांच्या बरोबर जेवायचे, त्यांच्या बरोबर राहायचे, काम करू लागायचे, असे असणारे भक्त शिरोमणी नामदेवरायांचं गोड चरित्र आपण आळंदीच्या असणाऱ्या हरकळताई, पूजाताई हरकळ यांच्या पवित्र वाणीतून ही कथा या ठिकाणी पार पडलेली आहे. ज्ञानोबारायांना नामदेव महाराज फार प्रिय होते. आळंदी निवासी असणारे आपले माऊली किती प्रिय म्हणले, नामदेवराय हे अधिकारी पुरुष आहे. तुम्हाला मला देव प्राप्त करण्याकरता वारी करावी लागते, भजन करावं लागतं, अन्नदान काय सेवा करावं लागते, परमार्थ करावा लागतो. परंतु म्हणले नामदेवरायांना देवाचा जन्मताच त्या ठिकाणी शेजार आहे, सांगात आहे, आणि अशा महात्म्याबरोबर नामदेवरायांबरोबर तीर्थयात्रा करावी ही माऊलींची इच्छा आहे. अधिकार सामान्य नव्हता ना. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेव हाती दूध प्याला नामदेवाती. सरकून घ्या, नंतर परत एक सरक. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, सरकून घ्या, भजन होतं, सरकून घ्या. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, 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 नामदेव हाती दूध प्याला नामदेव हाती. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेव हाती दूध प्याला नामदेव हाती, नामदेव अधिकार मोठा आहे म्हणले नामदेव महाराजांचा. गोड चरित्र ऐकलंय आपण 8-7 दिवस. आणि असे असणारे भक्त शिरोमणी नामदेव महाराज यांच्या चरित्रानंतर जी सांगता होत असते प्रत्येक कार्याची, सप्ताह 3 दिवसाचा असू द्या, त्रिदिनात्मक किंवा 5 दिवसाचा असू द्या, कीर्तन महोत्सव म्हणा 7 दिवसाचा असू द्या, महिन्याचा असू द्या, महिनाभर काकडा केला जातो. बाबा माझं ऐकता तुम्ही, इकडे बघा माझ्याकडं, अर्धा पाऊण तास आहे आपल्याकडे. महिन्याचा काकडा असू द्या, चातुर्मास असू द्या, प्रत्येक कार्याची सांगता पूर्णत्व हे काल्याने असतं. कारण काला हे म्हणजेच पूर्णत्व आहे. काल्यामध्ये कधी अभेद बघायला भेटत नाही. तुका म्हणे काला कोठे अभेद देखील. एकत्रीकरण म्हणजे काला. कशाचं एकत्रीकरण? जीव शिव ऐक्याचं एकत्रीकरण. 3 प्रकारचे काले आहेत वारकरी संप्रदायामध्ये. आज काय आहे पोरांनो? दूध काला, काला. काला म्हणजे काय? काला म्हणजे दही आणि लाहीचा काला. दही आणि लाही मिश्रित करून जे केलं जातं तो एक काला आहे. दुसरा काला आहे आपण आहे जीव आणि प्राप्त करायचा आहे शिव, हा जीव शिव ऐक्याचा काला. आणि तिसरा काला 3 गोष्टी एकत्र येतात: देव, देवाचं नाव आणि भक्त. कथा त्रिवेणी संगम, देव, भक्त आणि नाम. पूजनीय महाराज बाबांचं नाव काटे बाबा, जुने लाटे बाबा, जुने जाणते भजने आहे. त्या परिसराला प्रेम दिलेलं आहे. त्रिसूत्री आहे वारकरी संप्रदायामध्ये. देव, भक्त आणि देवाचं नाव हे एकत्रीकरण झालं की त्याचा एक काला होतो. तुकोबराय म्हणतात
हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने, असा हा काल्याचा दिवस आहे. काला म्हणलं की पूर्णत्व आहे आणि काल्याच्या दिवशी चरित्र उच्चार करायचं सांगितलंय, आचरण करायला सांगितलं नाही. जसं बघितलं किंवा जसं ऐकलं तसं आपण करण्याचा प्रयत्न करायचा नाही. साधू संत सांगतात. मग काय करायचं म्हणले? उच्चार. म्हणले महाराज कोणतं चरित्र उच्चारायचं देवाचं? चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, केले गोवे गोकुळी, दारू भाव सागरीचे, दारू भव सागरी गोकुळी, गेले देवे गोकुळी, दारू भव सागरीचे, दारू भव सागरीचे. चरित्र ते उतरावे, केले देवे गोकुळ, केले देवे देवे गोकुळ. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, गोकुळी, गोकुळी. चरित्र ते उच्चारावे. कोणतं? अंगुली निर्देश करून सांगितलं, बोट दाखवून सांगितलं. कोणतं? ते चरित्र उच्चारावे. मराठी व्याकरणामध्ये काही क्रियापद आहेत बघा, लहान लहान मुलं आहेत तिथे. दर्शक सर्वनाम आहे, दूरदर्शी सर्वनाम आहे, तो ती ते हा ही हे आणि जो जी आहे का मराठी? सगळं हिंदीच झालंय, काय मराठी सापडणार त्याच्यात? मग ते चरित्र उच्चारावे. कोणतं? केले देवे गोकुळी. देवाचं चरित्र भरपूर आहे. जन्माला येण्याच्या आधीचंही चरित्र आहे, नंतरही आहे. का अवताराला यायचं? अवतार कार्य, अवतार कार्याचा त्या ठिकाणी उद्देश काय, अवतार कार्य संपल्यानंतर काय, नंतर गोकुळातलं चरित्र, मथुरेतलं चरित्र, द्वारकेतलं चरित्र वेगळं, निजधामाला जाण्याच्या वेळाचं चरित्र वेगळं. परंतु महाराज म्हणले बऱ्यापैकी बऱ्या अंशानं गोकुळातलं चरित्र उच्चारायचे. केले देवे गोकुळी. कोणत्या अवस्थेत केलं म्हणले? ए दशे. दशे म्हणजे अवस्था, आणि दुसऱ्या अर्थाने जर बघितलं तर दशे म्हणजे 10 वर्षाच्या आत, ज्याला आपण बालपणचं चरित्र म्हणतो. आणि म्हणून हे चरित्र उच्चारायला करायला सांगितलंय. म्हणले देवाचंच का चरित्र उच्चारायचं? तुमच्या आमच्या बापदादाचे चरित्र का नाही उच्चारायचं? या वस्तीवर कितीतरी लोकांनी समर्पण केलंय. ही जागा कुणीतरी मंदिराला दान दिली, त्यांचेही आपल्यावर उपकार आहेत की मंदिराला जागा दिली. त्यानंतर मंदिर बांधण्याकरता कुणी लाख रुपये देणगी दिली, कुणी 50,000, कुणी 500 रुपये. जसं जसं आपली पात्रता असेल तसं त्या ठिकाणी दान धर्म मिळालं. मग यांचं चरित्र का उच्चारायचं नाही? तर चरित्र त्यांचंच उच्चारलं जातं ज्यांच्या जीवनात चारित्र्य आहे. आणि चारित्र्य हे दोघांचंच असतं. आचरण देवाचं किंवा देवमान्य संतांचं. विठ्ठल 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 विठ्ठल. देवही भरपूर आहेत. किती देव आहे आपल्या वारकरी संप्रदायात? किती? एक अंकात्मक शब्द सांगितलेत, 33 कोटी. आपण म्हणतो गायीच्या पोटामध्ये किती देव राहतात? 33 कोटी. एवढे देव सोडून भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आज का उच्चारायचं? हा प्रश्न तुमच्या आमच्या समोर सुरुवातीलाच पडू शकतो. भागवताना 24 अवतार मान्य केलेत, वारकरी संप्रदायाने 10 अवतार सांगितलेत. त्यामध्ये बाकीचे देव सोडले तर बाकीच्या देवांनी काही काळापुरता अवतार घेतलाय, म्हणजे तो शेवटपर्यंत पूर्ण केला नाही. कच्छ अवतार झाला, म्हणजे कासवाचा अवतार. तो अवतार काही काळापुरता घेतला. कधी घेतला?
ज्या वेळेस समुद्र मंथन करायचं होतं, इंद्राची बुडालेली संपत्ती बाहेर काढायची होती आणि मी मंद्राचल नावाचा पर्वत घेतला घुसळण करण्याकरता. काय घुसळण करायला? आपण मंथन करायचो ना घरी, जुन्या आमच्या आजी तुम्ही करत होत्या. आता मिक्सर आलं, खुर्र केलं का लोणी बाहेर निघत. परंतु ते मंथन करण्याकरता ते गाडगा असायचं, मातीचं एक रवी असायची लाकडाची. मग समुद्राचं घुसळण करायचंय, काय वापरावं? तो पर्वतच आणला उचलून, पर्वत ठेवला त्याच्यामध्ये. कशाने घुसळण करायचं? वासुकी नावाचा साप घेतला. घुसळण सुरू झालं. हळूहळू तो मंद्राचल नावाचा पर्वत खाली जाऊ लागला. आणि मग देव म्हणले हे कार्य त्या ठिकाणी सिद्धीला गेलं पाहिजे. तर देवाने कच्छ अवतार घेतला कासवाचा. देवाने सुद्धा तुमचा आमचा आधी अंदाज घेतला की यांच्या जावं का नाही. माणसं विचित्र आहे. मग पहिला अवतार असा घेतला की काही काळ पाण्याच्या बाहेर आणि जास्त वेळ पाण्यामध्ये. मत्स्य अवतार सुद्धा झाला की जो अखंड पाण्यामध्ये. देव म्हणले आधी माणसाचा संघच नको म्हणले. थोडा स्वर कमी करा. माणसाचा संघच नको. मग मत्स्य अवतार घेतला, पाण्यामध्ये राहिले, पाण्याच्या बाहेर काढलं की मेले. जीव जिती जीवना संगे मत्स्या मरण त्या वियोगे. म्हणले आता माणसं जरा बरे वाटतात, काही काही माळकरी आहेत, काय कमीत कमी गुरुवार रविवार पाहून तरी कार्यक्रम चालतो म्हणले. थोडस माणसात जाऊ. मग कच्छ अवतार घेतला. कासव हे पाण्यात जास्त राहतं आणि बाहेर थोडं राहतं. बाहेर काढल्यानंतर ते मरत नाही, परंतु थोडा वेळ बाहेर राहतं. कच्छ मत्स्य वराह म्हणजे डुक्कर, परंतु वराह अवतार घेतला. ही थोड्या वेळ पाण्यात राहतं आणि जास्त वेळ बाहेर राहतं. नंतर माणसाचा अवतार घेतला, परंतु लगेच देव मोठे झाले नाही. ऐका प्रश्न, कृष्णाचं चरित्र का उच्चारायचं? बाकीचे देव भरपूर आहेत. वामन अवतार घेतला म्हणजे बालमूर्ती. राजा बळीला पाताळात घालण्याकरता वामन अवतार घेतला. 3 पावलं भूमी मागितली आणि छोट्या मुलाचा अवतार घेतला म्हणून जेणेकरून लोक त्रास देणार नाही. कुणाचाही मुलगा असू द्या, माणसं कडेवर उचलून घेतात आणि त्याचा मुका घेतात, कारण तो बाल अवतार आहे. लहान मुलांना पाप लागत नाही. बाल अवतार घेतला. हळूहळू माणसं कळायला लागले, पण म्हणले लगेच माणसात जायला नको. मोठे झाले परंतु रागीड झाले. परशुराम अवतार घेतला की बापाच्या सांगण्यावरून आईचं मुंडकं तोडलं. माणूस झाले पण क्रोधी माणूस झाले आणि हळूहळू नंतर अवतार बदलत गेले. म्हणले आता मागच्या अवतारात फार रागीट होतो आपण, आता शांततेचा अवतार घेऊ. आणि शांततेचा अवतार घेतला. प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम अयोध्येमध्ये तोही अवतार झाला. म्हणले या अवतारात फार त्रास झाला, तोही अवतार पूर्ण केला. त्यानंतर भगवान श्रीकृष्णाचा अवतार घेतला. बाकीचे जे अवतार झाले ते काही काळापुरते झाले. काम झालं निघून जाणे, काम झालं निघून जाणे, थांबायचं नाही. परंतु 2 अवतार कार्य, जन्म अवतार घेतला, जन्म घेतला आणि शेवटपर्यंत थांबले, असे असणारे 2 पूर्ण अवतार आहे. पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण. दुर्जनाचा येणे करोनी संहार, दुर्जनाचा येते करोनी संहार, दुर्जनांचा येणे करोनी संहार, दुर्जनाचा येते करोनी संहार. पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण. म्हणले 2च अवतार पूर्ण आहे. काला म्हणजे पूर्णत्व. आज काला झाला, उद्या चरित्र आहे का? तुम्ही चरित्राला होत्या का? बोला ना, काय हप्ता पडला का? बोला, थोडं बोला, मला थोडं ऐकायला कमी आहे. फेटा बांधल्यामुळे एक तर आवाज येत नाही. सिस्टीम खूप छान आहे आमचे गव्हाणे पाटील, बरोबर ना रामभाऊ? माझा प्रॉब्लेम फेटा बांधला आणि त्यातल्या त्यात मी बहिरवाडीचा नाव नाही टाकलं का, म्हणजे मी बाहेर आहे असं नाही, बोलत चला. काला म्हणजे पूर्ण होतं. उद्या कथा नाही, हरिपाठ नाही, कीर्तन नाही, उद्या आपल्या प्रपंचातल्या राख रांगोळ्या भांडणं तन्न चालूच आहे, परंतु हे पूर्णत्व आहे. मग पूर्ण अवतार 2च आहेत, प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण. परत एकाने प्रश्न केला, प्रभू रामचंद्रांचं चरित्र सोडून भगवान श्रीकृष्णाचं चरित्र का उच्चारायचं? सांगितलं, प्रभू रामचंद्रांच्या अवतारात सगळं काही करण्याचं सामर्थ्य होतं. रावणाला मारलं की जो रावण भगवान महादेवाचा भक्त आहे, ज्या रावणानं सगळे देवबंदी खाने टाकले होते. इंद्रवारी चंद्र छत्र धरी, यमपा निवाहे घरी, वायू सर्वदा पूजे ओसरी, विधितेत करी दळण कांडन. आज शनी अमावस्या आहे. शनी महाराज या नवग्रहांच्या सगळ्या त्या रावणाने काय केलं होतं? पायऱ्या केल्या होत्या. एवढा बलाढ्य रावण. नवग्रहांची तुळा गाडी,
ते रावणे घातली बांधवडी, विघ्न न लागू शके जयाशी तो गणेश हो निबापुढे. गाढवांचे कळप गाढे, गाढव वाढायला होते पुढं रावणाच्या घरी. असा रावण मारला, मग त्यांना काय काल करणं शक्य नव्हतं का? शक्य होतं, परंतु ते त्यांच्या याच्यामध्ये लिहिलेलं नव्हतं. केले रामायण. प्रभू रामचंद्रांच्या अवतारात सामर्थ्य भरपूर होतं, परंतु स्वातंत्र्य. आजही तुम्ही आम्ही सगळे वडीलधारे मंडळी, तुमचं भरपूर सामर्थ्य, ताकदही आहे, बोट ठेवाल तिथे ते कार्य होईल, परंतु आपल्याला आता स्वातंत्र्य राहिलेलं. आपण वयस्कर झालो, आता मुलाबाळांकडे प्रपंच गेला. स्वातंत्र्य नव्हतं, सामर्थ्य भरपूर होतं, परंतु स्वातंत्र्य नव्हतं. आणि श्रीकृष्ण अवतारामध्ये सामर्थ्यही भरपूर होतं, स्वातंत्र्यही भरपूर होतं. प्रभू रामचंद्रांना वाल्मिक ऋषींनी म्हणजे वाल्या कोळ्याने जसं लिहून ठेवलं तसं वागावं लागलं. बोलिले वाल्मिक तैसेची करीना, बोलिले वाल्मिक तैसेची करीना, बोलिले वाल्मिक तैसेची करीना, बोलिले वाल्मिक तैसेची करीना. वर्तोनी दाविना नामा वर्तोनी दाविना नामा म्हणे, वर्तोनी दाविना नामा वर्तोनी दाविना नामा. बोलिले वाल्मिक किंवा बोलिला वाल्मिक तैसेची करीन. देव म्हणतात वर्तोनी दावीन, जसं लिहिलं त्याच्या पलीकडे एक पाऊल टाकणार नाही. त्या अवतारात काला लिहिलेला नव्हता, म्हणून काला हा कृष्ण अवतारात झाला, म्हणून तो आपण चरित्र उच्चारायचं. प्रभू रामचंद्रांनी सामर्थ्य असतानाही तो प्रयत्न केला कशाचा? काला करायचा. जेव्हा सीतामाईला शोध करून अयोध्येमध्ये आले, झाले रामराज्य. काय उणे आम्हाशी, धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हैशी. रामराज्य झालं, बळीचं राज्य त्या ठिकाणी आलं, धनधान्य पिकू लागलं. म्हणले आता अवतार कार्य करून आलोय. सीतामातेचा शोध घेतला, रावणाला मारून आले, आनंद उत्सव साजरा केला. आणि कुणीतरी बारीक पिन सोडली. चांगलं काम चालू असलं की कोणतरी बारीक काहीतरी करून देतात.